माझ्या घरासमोरच आज बहीण या लोकांनी एवढा मोठा खड्डा करून ठेवला का नाही. आता जाणं ना करावं तर कसं करावं काही समजून नाही राहिल्याची बहीण. तर सगळ्याले राम राम. मी करा ना सकाळी सकाळी मम्मीने दिलं मला कब्बर दूध आणि दूध पेनं झाल्यावर पप्पाने दिले माझ्या हातामध्ये पैसे म्हणे सामान घेऊन यायचं जोडमावरून. म्हणलं ठीक आहे पण इकडे आजीचं मंदातच उठलं. माझ्या ज्वारीचा कट्टा आणायचा आहे म्हणे कोणाच्या तरी घरून ते घेऊनच येऊ म्हणे सोबतच. तिले म्हणलं मग तू बी तयारी कर. इकडे बाहेर आलो तर ऊन म्हणता ऊन. बहीण या उन्हाळ्याचा मोसम बी मोठा खतरनाकच चालू आहे. दिवसभर एवढी कडक ऊन राहते आणि संध्याकाळी लगेच पाणी येते. आता काय करावं आपण तर काही करू बी नाही शकत. मग इकडे काढली बा गाडी. आता गाडी नेण्यातही एक पंचायतच आहे. माझ्या घरासमोर चालू आहे आता नळाचं काम. नळाचा पाईप झाला आहे चोक तर काही जणांच्या घरी पाणीच नाही येत आणि ह्याच गोष्टीचा इलाज मग आता रोजानं माणूस लावून करणं चालू आहे. पण ते कामही आता लवकर होईन याची काही गॅरंटी आहे नाही आणि त्याचा त्रास तर जास्त आम्हालाच आहे. आता मी तर आलतो दुकानात पहिले मग मी सब सामान गिमान घेऊन टाकलं आणि मग गाडीवर सब सामान लोड बीड करून इकडे येऊन गेलो ज्वारीचा कट्टा घ्यायला. आता आजी तर काही घरी येत नाही म्हणे. येतो म्हणे आरामानं तू घेऊन जा म्हणे कट्टा घरी. मग म्हणलं ठीक आहे तुझ्या मनानं. ह्या बाबून दिला बा मग कट्टा मस्त गाडीवर बांधून आणि ते घेऊन मग मी निघालो घरी. आता घरी आलो तर इथून गाडी तर अंदर काही टाकता येत नाही. मग रोडवरूनच पप्पाला आवाज दिला म्हणले हा कट्टा उतरवून घ्या आता इथंच. मग त्यांनी कट्टा घेऊन उतरवला आणि मी गाडी ठेवून इकडे येऊन गेलो कूलरची थंडीगार हवा घ्यायला. आता आमच्या घरी बहीण अनाजही भकमच झाला आहे कारण तर 3 महिन्याचा कंट्रोल एका दमानच भेटून गेला. अनाज ज्वारीचा कट्टा येऊन गेला. आता कोणाला तांदूळ गहू ज्वारी काही लागत असेल तर सांगा. माझ्या ओळखीचं एक दुकान आहे तिथून विकत घेऊन देईन. बाकी आता उरला तरास तर ह्याच गोष्टीचा आहे. एक तर गावामध्ये असं काही कामही चालू असलं का लोकांची मजाच येऊन जाते. हे आमच्या पाईपाचं कनेक्शन ते तुमच्या पाईपाचं कनेक्शन. चाप बहीण म्हणलं तुम्ही तुमचं कनेक्शन पाहत बसा. माया काम तर झालं. तर चला मग आजच्यासाठी ते एवढंच. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.